लग्नाला निघायची तयारी चालू झालेली आहे आणि मला आज 2 लग्न अटेंड करायचे आहेत. तर एक लग्न आहे माझ्या भाचीबाईंचं, तर दुसरं लग्न आहे माझ्या बहिणीच्या मुलीचं. बहिणीच्या मुलीचं लग्न हे माझ्या शेजारीच असलेल्या बुद्धविहारामध्ये होतं. तर तिकडे मी एकटीच आलेली होती. कार्ड दिलं आणि मी निघाली होती. तेवढ्यात नवरीबाईंची एंट्री झालेली. तर नवरीबाईंसोबत मी 1-2 फोटो क्लिक केले आणि तिला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन मी आता निघालेले आहे भाचीबाईंच्या लग्नाला. भाचीबाईंचं लग्न देखील आमच्या इकडेच होतं, पण ते थोडंसं लांब होतं. मानिवली या ठिकाणी एक फार्म हाऊस होतं, तिकडे ते लग्न सोहळा ठेवण्यात आलेला होता. आता मुलांना आता रिक्षात घेऊन मी चाललेले आहे मानिवलीला. तर हा जो रोड तुम्ही पाहता, या रोडने आम्ही अगोदर रोज जायचो, कारण याच रोडच्या पुढे माझे आईवडील आणि आमचे आईवडील राहतात. तर तुम्हाला मी दाखवते की हा जो पुढे आता रोड येणार आहे, तो रोड माझ्या आईच्या दाराकडे जातो आणि त्याच्या पुढे थोडं आल्याच्यानंतर जो रोड तुम्हाला दिसतोय, तो रोड आमच्या आईच्या घराकडे जातो. तर या ठिकाणाला एचएन असं म्हणतात आणि ह्या आहेत NRCच्या क्वार्टर्स. तर इकडे देखील कोणाचं तरी लग्न होतं, तर तुम्ही पाहू शकताय मंडपाची काय हालत झालेली आहे ते. आणि मला देखील टेन्शन आलेलं आहे की आमच्या तिकडे लग्नाची काय अवस्था असेल. तर हे गाव साईड पडतं, तर इकडे भात शेती करतात आणि बांबू शेती करतात. तर तुम्ही पाहू शकताय शेती कशी नांगरून ठेवलेली आहे ते. तर हे गालेगाव आहे आणि थोड्याच पुढं आता हे आलेलं आहे मोहिली. इथं आहे उल्हास नदी. तर तिथे आहे एक ब्रिज, तिथे आम्ही रोज जॉगिंगला यायचो. आणि हे तुम्हाला मी दाखवते मोहिलीचा पंप हाऊस. तर याच पंप हाऊसमधून पूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे ठिकाण आहेत तिकडे पाणी पोहोचवण्यात येतं. तर आता आपण हे मोहिली गाव पाहत आहोत. याच गावातून खूप सारे माझे फ्रेंड्स आहेत की जे माझ्यासोबत स्कूलमध्ये शिकत होते आणि फायनली आपण पोचलो आहोत मानिवलीला. हे मानिवलीचं बस स्टॉप आहे. इथं KDMCची बस येते. इथे बसचा टायमिंग असतो यायचा जायचा. आणि मानिवलीच्या थोडंसंच पुढे जिथे लग्न ठेवलेलं आहे ते फार्म हाऊस आहे. तर जाताना थोडासा उजेड होता, तर खूप खडखड होत होतं रिक्षामध्ये. खूप अवस्था आमची बेकार झाली होती जाताना. तर येताना तर अंधार पडणार होता. तर मला तेच टेन्शन आलेलं की आमची काय अवस्था होणार आहे काय माहिती. सकाळपासूनच पाऊस पडत होता, तर त्याच्यामुळे खूप चिकचिक झालेली होती आणि खूप चिडचिड होत होती, कारण सगळीकडे चिखल झालेला होता. याच ठिकाणी बाजूला तुम्ही पाहू शकता स्वयंपाकाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि इकडे आहे स्टेज आणि पाहू शकताय सगळ्या चेअर्स पावसाच्या पाण्याने भिजलेला आहे. तर वरती ढग देखील पाहू शकता खूप दाटून आलेला आहे. असं वाटतं की खूप जोरदार पाऊस होणार आहे. आणि नवरदेव काय अजून आलेला नव्हता. नवरी पाहते नवरदेवाची वाट आणि सगळे पाहुणे मंडळी पाहत आहेत की नवरी नवरदेव कधी स्टेजवर येणार आहेत आणि कधी लग्न सोहळा पार पडतोय ते. कारण सगळ्यांनाच टेन्शन आलं होतं, कारण इकडे यायला जायला खूप जास्त काही साधन नव्हतं आणि ओला देखील बुक होत नव्हती. त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं की पटकन लग्न आवरून सगळे पावसा पाण्याच्या आपापल्या घरी निघून जावोत. पण लग्नाला थोडासा लेट झाला होता पावसामुळे. खरंच खूप गोंधळ उडालेला होता. म्हणजे जे व्हायचं नव्हतं तेच झालं. मी सकाळपासून माझी अशी इच्छा होती की पाऊस 3च्या नंतर पडायला नको, पण पावसाने माझं काय ऐकलं नाही. आणि खरंच निसर्गाच्या पुढे आपण कितीही काही केलं तरी आपलं काहीच चालू शकत नाही. आणि ते आज मला अनुभवलं आहे. तर तुम्ही कधी पावसात बसून लग्न अटेंड केलं आहे का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.